पुढची बीडमधली एक धक्कादायक अशी बातमी। पांढऱ्या पायाची असल्याचं म्हणत विवाहितेची हत्या करण्यात आलेली आहे। बीडमधल्या कुटेवाडीमध्ये 2 दिवसांपूर्वी एका विहिरीमध्ये 23 वर्षाच्या विवाहितेचा मृतदेह सापडला। या प्रकरणी अधिक तपास केला असता सासरच्या मंडळींनीच तिचा मानसिक छळ केला आणि तिची हत्या केली हे उघड झाले। या प्रकरणी पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। संध्या किसन घुले हिचा 20 मे 2022 ला कुटेवाडी इथल्या पवन आसाराम कुटे याच्यासोबत विवाह झाला। लग्नामध्ये 4 लाख रुपयांचा हुंडा आणि 1 तोळे सोनं देऊनही लग्नाच्या नंतर काही दिवसांमध्ये सासरच्यांनी तिचा मानसिक छळ केला। तू काळी आहेस, तुला स्वयंपाक येत नाही, पांढऱ्या पायाची आहेस असे वेगवेगळं तिला म्हटलं गेलं आणि तिचा मानसिक शारीरिक छळ तिच्या सासरच्या मंडळींनी सुरू ठेवला। माहेरावरून ऑटो रिक्षा घेण्यासाठी 2 लाख रुपये आणण्याचा तगादा देखील या मुलीकडे लावण्यात आला। त्यामुळे सासरच्या या छळाला कंटाळून ही महिला 3 महिने माहेरी आली होती, परंतु 1.5 वर्षांच्या मुलासाठी समजूत काढून संध्याला पुन्हा एकदा सासरी पाठवण्यात आलं। 8 जून रोजी सासरच्यांनी तिची हत्या केली आहे। या प्रकरणी पती आणि सासऱ्याला अटक करण्यात आली आहे। सासू सध्या फरार आहे, तिचा शोध सुरू आहे। तिला सारखं हिनवायचा, मालक म्हणणारा, नवरा म्हणणारा, तू काळीच आहेस, तुला कोणी केलं नसतं, आम्हीच केलं, असं तसं म्हणजे बोलायचं। आणि मग छेळ तिचा म्हणजे असा त्रास करायचा। तिला फोन वगैरे आम्हाला बोलून देत नसत, काही नसत समजा, म्हणजे दोघाजवळच फोन होते। मी मध्ये फोन घेऊन दिला, तिचा फोन फोडला तिच्या नवऱ्याने, तिला हाणमार केलं। पुन्हा नंतर आपण 3 महिने तिला इकडं आणलं, आपल्याकडे 3 महिने होती ती घरी। आणि नंतर पुन्हा ते समजून सांगायला आले, म्हणजे काय आता इथून पुढं काय होणार नाही, काय नाही, आणि घेऊन गेले। मागणी काय तुमची? मागणी आता आमचीच आहे की आम्हाला न्याय मिळावा, आणि त्यांनी खूनच करून तिला विहिरीत टाकलं मारून।